आजच्या या ध्यानयज्ञामध्ये भगवंतानी खास करून मानवी जीवनाचं कल्याण होण्यासाठी, मनुष्य जन्माचं रहस्य समजण्यासाठी आणि ही सृष्टी कशी निर्माण होते, कशी चालते, कोणावर चालते, हे सगळं समजण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचा भाग या कलियुगासाठी निर्माण केला. श्रीमद भगवद्गीतेमध्ये मनुष्य जन्माच्या कर्तव्य कर्माचं सार आहे. जर व्यवस्थित समजून घेतलं तर ते सार समजते, नाहीतर नाही समजत. एकदा गीता वाचली, दोनदा गीता वाचली, तीनदा गीता वाचली किंवा 1000 वेळा गीता वाचली तरी समजत नसते. पण जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हा ती अशी समजायला लागते की ती गीता नाही, माझं जीवन, माझं कर्तव्य कर्म काय आहे त्याची जर मला माहिती मिळवायची आहे, जसं आपल्या मुलांना कोणती एखादी डिग्री द्यायची आहे तर त्या डिग्रीत कोणतं शिक्षण त्यांना दिल्यावर ती डिग्री मिळते, तसं त्या भक्ताला माझं जीवन कसं असलं पाहिजे हे त्याला समजते त्या गीतेच्या माध्यमातून. आणि जो गीतेचा अभ्यास करून आपलं जीवन ठेवतो तो जीवन ठेवणारा सांगतात भक्त भगवंताला प्रिय असतो. त्याच्यासारखा प्रिय दुसरा कोणीच नाही आणि भविष्यातही होणार नाही. जो गीता समजून घेतो, जाणून घेतो, अनुभव करून घेतो आणि तीच गीता इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, भगवंत सांगतात स्वतः गीता समजतो आणि गीतेचा प्रचार करतो, त्याच्यासारखा भक्त मला आवडता दुसरा कोणी नाही आणि त्याच्यासारखा भक्त भविष्यातही दुसरा कोणता होणार नाही. हे 71व्या 18व्या अध्यायाच्या 68व्या श्लोकामध्ये 69 आणि 68 हे 2 श्लोक आहेत. जरा बघा. म्हणून श्रीमद भगवद्गीता आपल्या जीवनामध्ये आलेली आहे, पण तिचं महत्व आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. समजलेलं नाहीये, समजून घेणं गरजेचं आहे. पटकन समजते असं नाही. हरिनारायण बाबा ज्ञानेश्वरी वाचायचे, एकदा वाचून झाली आता असे नाही बोलायचे. काय बोलायचे? ही ज्ञानेश्वरी परत वाचली ना तर वेगळी दिसते. काय म्हणायचे बाबा? काय म्हणायचे? ही ज्ञानेश्वरी परत वाचली ना तर वेगळी दिसते. म्हणजे नवीन नवीन जेवढी वाचू तेवढी ती नवीन नवीन वेगवेगळी दिसते. म्हणजे याचा अर्थ त्यामध्ये अथांग भरलेलं ज्ञान आहे. पण जेवढं आपण समजून घेऊ तेवढं आहे. कारण भगवंताचं रूप आहे अपरंपार, अनंत, ज्याचा पार नाही, ज्याचा अंत नाही. आणि या शरीराचा अंत आहे, बुद्धीचा अंत आहे, मनाचा अंत आहे, स्वभावाचा अंत आहे, जीवनाचा अंत आहे आणि आपल्या कर्माचा पण आरंभ झालाय आणि शेवटी अंत आहे. आता अंत अनंताला ओळखू शकतो का? सांगा बरं, ओळखू शकतो का? नाही ओळखू शकत. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा चांगला अभ्यास करा. आपल्याला ती अनंत लोकांमध्ये घेऊन जाईल आणि आपल्या मुलांना सुद्धा तो श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास शिकवा. आज रविवार आहे, म्हणजे आज आनंदाचा दिवस आहे. कोणासाठी? हा, आज रविवार आहे, आनंदाचा दिवस आहे. म्हणजे खाणाऱ्यांसाठी, आमच्या सारख्यांसाठी नाही. पण आज सावध राहा. आज व्यतिपात योग सुरू झाला. 4:41 सकाळी व्यतिपात योग झालाय. तो उद्या सकाळी 5:31 आहे. व्यतिपात योगामध्ये केलेली पुण्यही दान, धर्म, हवन, जप, तप, यज्ञ 10 लाख पटीने आज तो सुरू झालाय. आज शिवी दिली तरी 10 लाख पटीने पाप, निंदा केली तरी 10 लाख पटीने पाप आणि पुण्य केलं तरी 10 लाख पटीने पाप. म्हणून मी तुम्हाला का सावध करतो? आज आनंदाचा दिवस आहे. कोणता? व्यतिपात योग नाही. पण व्यतिपात योग आला तर आज तुम्ही सगळेजण शाकाहारी राहा. मी हात जोडून म्हणतो की आज आणू आणि खाऊ नका. आजच्या दिवशी तरी टाळा, कारण हा योग पुन्हा येणारा नाहीये. व्यतिपात योग सुरू झालेला आहे. आणि दुसरं, हा वैशाख मास म्हणजे माधव मास आहे.
या मासामध्ये केलेली अगणित पुण्याई भगवंत मोजली जातात. आता माधव मास जसा श्रावण मास पाळतो तसा आपण मार्गशीर्ष मास पाळतो, तसा हा वैशाख मास पाळा. बाबा मार्गशीर्ष माहिती होता, श्रावण माहिती होता, हा नवीन वैशाख कुठून काढला? तर म्हणे वैशाख माधव मास पहिल्यापासून आहे, पद्मपुराणामध्ये त्याची माहिती दिलेली. बरं हा महिना नाही पूर्ण पाळता येत तर आजचा, कालचा आणि उद्याचा हे 3 दिवस जरी पथ्य केलं, काही ज्ञान घेतलं, त्यावेळेला काही ज्ञानाचं कर्म केलं, संकल्प केला की 3 दिवस मी असा राहीन, तसा राहीन, तसा राहीन, तरी पूर्ण महिना पाळल्याचं फळ आहे. आता 1 दिवस तर गेला त्रयोदशी, आज झाली चतुर्दशी, उद्या आहे पौर्णिमा, तर 2 दिवस तरी बाकी आहे. त्या 2 दिवसामध्ये सुद्धा पथ्य करा, चांगलं काहीतरी ज्ञान मिळवता येईल असं करा. कारण हा मनुष्य जन्म असा जन्म आहे की जसं सांगतात एखादा तहानलेला मनुष्य एखाद्या तलावावर जातो आणि ते पाणी हराने भरलेलं असते. हर म्हणजे कळला, जुन्या माणसांना समजेल, नवीन माणसांना नाही समजणार. हर 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 तुला नाही कळणार, तुझ्या बाबाला कळेल. हर हर म्हणजे एक हिरवळ अशी ती आलेली असते. असं केलं का मग असं पाणी प्यायचं असतो का लगेच ती परत जमा होते, परत ती हटवावी लागते. आम्ही जायचो मित्रांच्या शेतामध्ये कामाला, तेव्हा ते डबकं असायचं, त्या डबक्यातलं पाणी प्यायचं, काय नाही व्हायचं. आणि आता फिल्टर करून पाणी पितो तरी रोग. पहिलं काहीच व्हायचं नाही. आम्ही शेतात जायचो ना, तर त्या डबक्यात पाणी, त्याच्यात कोल्ह्यांनी, डुकरांनी कोणीतरी पाणी प्यायलेलं असतो, तिथे आपण असं करायचो आणि असं पियायचो, तर ते जवळ यायचं. जवळ आलं का परत करावं लागायचं. मला सांगायचं भावार्थ काय की इथे पण कलियुग आहे, हर रूपी कलियुग. इथे तुम्हाला सावधच राहावं लागेल. तू म्हटलं हा आज झालं आता सुटलं, नाही, जीवन संपेपर्यंत सावध राहावं लागेल. हा कलियुग आहे. कुठून कोणता आविष्कार, दुर्गुण आपल्या बुद्धीमध्ये आले आणि आपलं किती नुकसान करेल सांगता येत नाही. माहिती आहे ना, आतंकवादी कधी गोळ्या झाडतील काय सांगता येत नाही. तसा हा कलियुग आतंकवादी आहे. कोण कोण आहे? हा कली आहे ना, हाच आतंक आहे आणि त्याच जगत सुरू झालंय. कधी बुद्धी केव्हा फिरवेल सांगता येत नाही, कधी संशय आणेल सांगता नाही, कधी द्वेष करायला लागेल सांगता नाही, कधी अहंकार करायला लागेल सांगता नाही, कधी संशय घ्यायला लागेल, कधी राग करायला लागेल, कधी भांडण करायला लागेल, तर कधी त्याग करायला लागेल. कशाचं सांगण्यात? वाईटाचा त्याग करायला लावणार नाही कलियुग. वाईटामध्ये ये ये तुला चहा पाणी बिस्किट देतो, ये ये आज तुझं सावली पाहून सारखं. वाईटामध्ये जाण्यासाठी कलियुग त्याचा मित्र बनतो, पण चांगल्यामध्ये जाण्यासाठी कलियुग त्याचा शत्रू आहे. लक्षात आलं का? म्हणून देवळात येतात ना, कलियुग त्यांचा शत्रू आहे. कोणती वेळ येईल, कशी बुद्धी तो फिरवेल सांगता येत नाही. म्हणून या कलियुगामध्ये सुद्धा आपलं जीवन अचूक ठेवायचं आहे, तर श्रीमद भगवद्गीतेचा आधार घ्यायचा असं सांगतात की चतुर्दश अध्याय हा गुणत्रय विभाग योग या अंतर्गत वसलेलं तत्वज्ञान आपल्याला समजवणारा आहे. यामध्ये प्रधान विषय असे आहेत की 1 ते 4 मध्ये ज्ञानाचा महिमा आणि प्रकृती पुरुषांपासून जगताची उत्पत्ती कशी होते त्याचं ज्ञान सांगितलेलं आहे. आणि 5 ते 18 मध्ये रज, तम आणि सत्व या 3 गुणांचा फक्त विषय सांगितलेला आहे की गुण काय आहे, ते कुठे निर्माण होतात, त्याची फॅक्टरी कोणती आणि त्याचा माल विकणारी लोक किती श्रीमंत होतात. रजोगुण आणि तमोगुण विकणारी माणसं आज लखपती, करोडपती, अब्जपती आहे, पण सत्वगुणाचा माल विकणारी माणसं खातपती आहे. माहितीये? रजोगुणाचा आणि तमोगुणाचा व्यापार करणारी माणसं श्रीमंत आणि सत्वगुणाचा व्यापार करणारी माणसं गरीब झाले, दिनहीन झाले. त्यांच्याकडे दुःखच आहे, त्यांच्याकडे श्रीमंती नाही, गरिबी आहे. पण असो, ती पहिली गरिबी सत्वगुणाची असेल तर तो श्रीमंत आहे. आणि ज्याची
रज आणि तमातून श्रीमंती आहे, तो नंतर गरीब आहे. कारण का? अगोदर शाश्वत, नंतर शाश्वत आणि मध्ये अशाश्वत. अशाश्वताची श्रीमंती सुद्धा अशाश्वतासारखी, नाशिवंताची श्रीमंती नाशिवंतांसारखी, नष्ट होण्याची श्रीमंती नष्ट होण्यासारखी. जसं पूर्वी अव्यक्त होतं, अविनाशी, शरीरानंतर मृत्यूनंतर अविनाशी, ज्याचा कधी नाश नाही होत. आणि मध्ये हे नाचते परिवर्तनशील शरीर, याची श्रीमंती सुद्धा नाशवान आहे. पण अव्यक्ताची श्रीमंती नाशवान नाही. अव्यक्त दोन ठिकाणी आहे, आरंभ आणि शेवट. कळलं? अव्यक्त म्हणजे काय? अव्यक्त म्हणजे व्यक्त, व्यक्त म्हणजे दिसत नाही. दिसत नाही तो आहे आत्मा. कोण आहे? आणि दिसते ते काय आहे? शरीर. शरीर हे निर्माण झालंय, त्याचा नाश होतो. आत्मा निर्माण झालाच नाही, तो अव्यक्त आहे. आणि शरीर गेलं तरी असतोच असतो, त्याचा नाश नाही होत. त्याची श्रीमंती पण अविनाशी आहे, म्हणून ती सत्वगुणाची श्रीमंती आहे. आत्म्याला ओळखणं म्हणजे सत्वगुणाचं कार्य आहे. आपल्या स्वरूपाला ओळखणं म्हणजे सत्वगुणाचं कार्य आहे. आपल्या जीवन जसं आहे तसं समजून घेणं हेही एक सत्वगुणाचं कार्य आहे. सत्वगुणाचा व्यवहार, सत्वगुणाचा धंदा भले गरिबीचा असेल, ठोकरीचा असेल, नुकसानाचा असेल, पण शेवटी त्याचा फायदाच फायदा आहे. कधी कधी शेवटी. आता शेवटचा जो काल आहे ना, तो काल मोठा आहे, आणि आता सुरू आहे ना, तो काल मर्यादेपुरता छोटा आहे. लक्ष द्या काय सांगतो. राम, आपलं जीवन जे आहे, जसं आहे तसं जीवन, ते अनादी आहे, त्याचा नाश नाही होत. ते अखंड आहे, ते होतं आहे आणि राहील. पण मध्ये कर्मातून निर्माण झालंय, भ्रमातून निर्माण झालंय, संशयातून निर्माण झालंय, आणि त्याच्यामध्ये आपला अहंकार निर्माण झालाय, मी आणि माझेपणा. तो कायमचा नाहीये, ते नश्वर होणार आहे, त्याचा नाश होतो. लक्षात ठेवा, शरीराचा नाश होणार, शरीराची श्रीमंती नाशणार, शरीराचा नाश होणार, शरीराची पद नाश पावणार, शरीराचा नाश होतो, शरीराचा मान पण नाश पावणार. शरीराबरोबर जे जे निर्माण केलंय अहंकाराने, ते एक दिवस नष्ट होणार. पण आत्मतत्वातून निर्माण केलेलं आहे, ते कधीही नष्ट होणार नाही, ते कायमचं अजरामर राहील. म्हणून आत्मत्वाने कर्म करा, देह अहंकाराने नको. देह अहंकाराला धरूनही जीवन जगू नका, कारण देहाचं टेम्परवारी आहे, आत्म्याचं परमानंट आहे. पूर्वी देह नव्हता, नंतर देह नाही, मध्ये आहे, तो पण नाही, सारखा आहे. बालपण नाही, कुमारपण नाही, तरुणपण नाही, प्रौढपण नाही, म्हातारपण नाही, नंतर होता, आता नाही. मग आपण नाहीला मैताला जातो ना. म्हातारपणानंतर शरीर राहत नाही, शेवटचं क्रियाक्रम करायला आपण जातो, अग्निसंस्कार करायला, नंतर जातो पिंडदान करायला. मग अशा या तत्वाला, अशा या सामर्थ्याला आपण सामर्थ्य मानतो का? तर आपण मानतो ते अज्ञानी आहे, आपण मानित नाही ते ज्ञानी. जे गीतेचा विचार करतात, गीता अध्ययन करून जीवन ठेवतात, ते या शरीराच्या अहंकारात फसत नाही. आणि जे गीता अभ्यास करत नाही, गीतेच्या तत्वाने जीवन जगत नाही, ते शरीरामध्ये अहंकार ठेवतात. अहंकार ठेवल्याने आपलं फसवणूक होते. अहंकार आत्म्याचा करा, सत्याचा करा, आहे त्याचा करा, नाही त्याचा करून काय काय सांगा बरं. आहे काय? आत्मा होता, आहे आणि राहील. तो डोळ्याने बघणारा आहे, साक्षी आहे, कानाने ऐकणारा साक्षी आहे, मुखाने बोलणारा साक्षी आहे. सर्व सर्व या कर्माचा साक्षी तो आत्मा, तो मी आहे. मी भोगता नव्हे, अभोक्ता आहे. मी जन्म मरणारा नव्हे, मी मुक्त आहे.
या भावनेने जर आपण जीवन जगू तर आपल्याला भगवंताची कृपा होईल आणि श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी दिसेल. पण देह अहंकाराने श्रीमद भगवद्गीता समजायला गेलो तर समजणार नाही. तर पुढे 19 ते 27 मध्ये भगवत प्राप्तीचा उपाय आणि गुणातीत पुरुषाचं लक्षण सांगितले. गुणांच्या परी पुरुष कसा असतो, तो कसा वागतो, कसा चालतो. छोटासा एक घरी जाऊन प्रयोग करा, रोज करा, भ्रम नाही सवय. फक्त छोटासा प्रयोग 15 मिनिटाचा. दोन्ही भुवयांच्या मध्ये दृष्टीला स्थिर ठेवा, नासिकाग्रावर दृष्टी स्थिर करा आणि एकसारखा श्वास घ्या, एकसारखा सोडा. नियम करा, सतत एक नियम करा की एवढं करणार म्हणजे करणार. 15 मिनिटाचा अभ्यास जो नासिका मार्गावर करतो, भ्रुकुटीमध्ये ध्यान देतो, कालांतराने त्याचा भ्रम नाही चालतो. त्याला सत्य उमजायला लागते, अव्यक्त आकलन व्हायला लागते, अव्यक्तात त्याची शक्ती वाढायला लागते. व्यक्तात शक्ती वाढली तर मान अपमान लाभ हानी अहंकार हे सगळं सुख दुःख याच्यामध्ये कर्क होतो आणि तो वेड्यासारखा पिशाचा सारखा वागतो. पण जेव्हा तो अव्यक्तामध्ये विलीन होतो, अव्यक्ताचा भाव वाढतो, तेव्हा या अव्यक्ताला तो मानत नाही. त्याच्या घरामध्ये शांती, त्याच्या जीवनामध्ये शांती, त्याच्या कर्मामध्ये शांती, त्याच्या स्वभावामध्ये शांती. शांती ना. पण जर तुम्ही ते करणार नाही तर पुढे धोका होईल. कारण का भरताला सुद्धा, राजा भरताला सुद्धा नियतीने सोडलं नाही. राजा दशरथाला नियतीने सोडलं नाही. धर्मराज युधिष्ठिराला सुद्धा नियतीने सोडलं नाही. प्रतिज्ञाबद्ध पितामह भीष्म याला सुद्धा नियतीने सोडलं नाही. कर्ण एकदम दानशूर सत्वशील धर्मात्मा, त्याला सुद्धा नियतीने सोडलं नाही. जराशी चुकीची संगत त्याने आपला संपूर्ण अमृत बुडवून टाकलं आणि विष पित राहिले. कर्णाला सत्य सांगितलं गेलं. कर्णाला सांगितलं, कर्ण ही तुझी बाजू चुकीची आहे, सोड ही, तू ये पांडवांमध्ये, तू मोठा भाऊ होशील, तू हस्तिनापुराचा राजा होशील. पण कोणाच्या अधीन गेलो ना, आसक्त झालो, दुर्योधनाच्या दोस्तीमध्ये आसक्त झालेला. तसे आपण कोणाकोणाच्या दोस्तीत आसक्त झालो. सांगा या संसारामध्ये कशामध्ये आपली आसक्ती आहे? कोणत्या पदार्थाची आसक्ती आहे, कोणत्या कर्तव्य कर्माची आसक्ती आहे, कोणत्या कलेची आसक्ती आहे. ती कला सुद्धा आपल्याला बुडवून काढेल. आसक्ती ही माणसाला दुःख देते. पण आसक्ती जर धर्माची असेल, ज्ञानाची असेल, भगवंताच्या भक्तीची असेल तर तारून नेते. आसक्ती कुठे उपयोगात आणायची हिचा नेमका विचार आपल्याला आला पाहिजे. चाकू सुद्धा वाईट नाही, पोट फाडतो म्हणून वाईट असं समजू नका. पण 2 प्रकारे त्याचा उपयोग होतो. गुंडा चालवतो त्याला जेल होते, डॉक्टर चालवतो त्याला पैसे मिळतात. चाकू एकच, आसक्ती एकच. पण ती जर भगवंतावर लावली तर मालामाल करते आणि संसारावर लावली तर हाल करते. बोला, मालामाल झालं पाहिजे की हाल झाले पाहिजे? बोला ना. मालामाल झाले पाहिजे. मग नामावर लावा, नामाची आसक्ती धरा. तर भगवान श्रीकृष्ण याच्यामध्ये 3 गुणांचा महिमा सांगतात, ज्ञानाचा महिमा सांगतात, प्रकृती पुरुषापासून जगत कसं उत्पन्न होते ते सांगतात आणि भगवत प्राप्ती झालेल्यांच्या सांगतात, उपाय पण सांगतात आणि प्राप्त झालेल्यांची लक्षणं सांगतात. हा 14 अध्याय म्हणजे आपला किती भ्रम काढतात. म्हणजे आपल्याला काय प्राप्त झाले त्याची लक्षणं कशी असली पाहिजे हेही त्याच्यामध्ये नमूद करतात. पण श्रीमद भगवद्गीता आहे, अद्भुत ग्रंथ आहे. यामध्ये आपण केलेलं कर्म आहे ते आपल्याला कितपर्यंत नेणार, कुठे नेणार हेही माता दर्शवून सांग. असं प्रत्येकाने लक्षात ठेवा. कर्म तर आपण करतो, ज्या भावनेने करतो, ज्या आसक्तीने करतो
तीच भावना, तीच आसक्ती परत तेच आपल्याला प्राप्त करून देईल का? लक्षात ठेवा. एक गृहस्थ होता, त्याला साखर कारखान्याचा डायरेक्टर बनायचं होतं. भावना काय होती की साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो तर रोज साखर खायला नाही. जसा मी वडापावच्या गाडीवर बसलो होतो, रोज वडे खातो. आता पैसे दिले तर वडे मिळते, तेव्हा मस्त पाहिजे तसा माल भरायचो, चामडी कमी आणि मसाला जास्त, कटलेस बनवायचे मस्त, बटाट्याची भाजी जास्त आणि माझ्यासाठी स्पेशल कटलेस, त्यात चटणी बिटणी पाणी आला टाकून बनवायचं. कर तसं याला साखर खायची इच्छा होती. त्याला वाटलं साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो तर मला साखर पाहिजे तेवढी खाता येईल. पक्का अभ्यास केला, पैसे बिशे लावून साखर कारखान्याचा डायरेक्टर झाला. आता याला साखर खायला मिळणार. याला झाली डायबिटीस, आता खाऊ शकत नाही. कसं आहे जगत? कमावायचं 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 कमावायचं, साठवायचं साठवायचं साठवायचं. आता सुख भोगायची वेळ आली तर सुख नाही. सांगा सांगा, सुख आहे? बघा जरा, सुख आहे? आता तुमचे मस्त नवरे हॉस्पिटल मध्ये कामाला आहेत, कुठे गव्हर्नमेंट सर्व्हिस कामाला आहेत, मस्त आयत्या बिलावर तुम्ही नागोबा, पण खाऊ शकत नाही. कंबर दुखते, छाती दुखते, काही जण पेन्सिली चालू आहे पण खाऊ शकत नाही. खाल्लं तर पोटन दुखते. आता त्या आईला पेन्सिल मिळते पण पाहिजे तसं खाऊ शकत नाही, पाहिजे तसं फिरू शकत नाही. सगळ्यांचं तसंच आहे. मला जेव्हा पक्की भूक होती, मी तर वडेपाव भरपूर खायचो. एक एक वेळेला 3-3, 4-4 प्लेटी जिलेबीच्या संपायचो. कोणी दिले 10 प्लेटी तरी खायचो, एवढी भूक होती. पण पैसे नव्हते. आता खिशामध्ये पैसे पण खाऊ शकत नाही, काहीच खाऊ शकत नाही. बस एवढंच खाल्लं बस झालं. अशा या जगतावर सुखाची अभिलाषा धरू नका. पुढे काय होईल हे सांगता येत नाही. अभिलाषा धरू नका. जे कर्तव्य कर्म करायला आलं ते करा. साखर कारखान्यामध्ये साखर खायला मिळेल म्हणून डायरेक्टर झाला, डायबिटीज झाली, म्हणजे कर्तव्य कर्म करण्याचा अधिकार आपल्याला आहे, पण भोगण्याचा अधिकार आपल्याला नाही. भोगण्याचा अधिकार एक विचित्रच आहे. म्हणून हा संसारामध्ये कर्म आपण करू शकतो. अभिलाषा वाढवू नका. या संसाराचा भोग आपल्याला मिळेल असं धरू नका. संसाराची आसक्ती धरू नका. ते भोग काय पूर्ण होत नाही आणि मिळणार नाही. जरी मिळवण्याची तयारी आली तरी तुम्ही आपण भोग भोगू शकत नाही. अशी अवस्था संसाराची आहे. म्हणून येथे ज्ञानाचा महिमा आणि प्रकृती पुरुषाकडून जगताची कशी उत्पत्ती होते याची माहिती आपण मिळवून घेऊया. भगवान म्हणतात, परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञत्वा मुनिया सर्वे पराम सिद्धिमितो गतिवः. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानातील अति उत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. हा मोठा प्रश्न आहे. पुन्हा सांगतो म्हणजे अगोदर कधी सांगितला होता? तर अगोदर 13व्या अध्यायामध्ये आणि 9व्या अध्यायामध्ये आणि सांगतात विज्ञान योग 7व्या अध्यायामध्ये आणि 5व्या अध्यायामध्ये आणि 2ऱ्या अध्यायामध्ये असे भगवंतांनी ज्ञानाचे सांगितलेले परत भगवंत त्याला सांगतात, पुन्हा सांग की जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धीला पावलेले आहेत ते ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. आता पुन्हा सांगतो म्हणजे ते आता तरी ऐका, नाही का? आता देवाने किती वेळा सांगितलं, किती जणांच्या लक्षात आहे? आता परत सांगणार, लक्ष देऊन ऐकाल ना? आता एवढे दिवस सांगितले ना, लक्षात नाहीये, आता परत सांगतात. आता कोणतं असेल ते? कोणतं असेल? एक लक्षात ठेवा, श्रीमद भगवत गीता आहे जशी आहे तशी.
शूद्राला सुद्धा ती आहे, वैश्याला सुद्धा ती आहे, क्षत्रियाला सुद्धा ती आहे आणि ब्राह्मणाला सुद्धा आहे, ऋषींना पण आहे, ब्रह्मवेत्त्यांना पण आहे, संन्यासांना पण आहे आणि चांडालादी जन्माला आले त्यांना सुद्धा आहे आणि गीतेने पशु पक्ष्यांचा सुद्धा उद्धार केला. एवढं सामर्थ्य श्रीमद भगवद्गीतेला हे निश्चित करा पाहिजे की गीता पशु पक्षी किडे मकोडे 84 लक्ष योन्यांतून सगळ्यांना तारणारी आहे. गीतेमध्ये काही पक्षी सुद्धा आले त्यांचाही उद्धार झाला, पशु सुद्धा आले त्यांचाही उद्धार झाला, पिशाच योनीत गेलेले जीवही त्यांचाही गीतेने उद्धार केला. चांडाळ आदी जीव जगणारे त्यांचाही उद्धार केला. व्यसनी माणसांचा, दुराचारी माणसांचा, पापहारी माणसांचा सुद्धा गीतेने उद्धार केला. तुम्ही आम्ही तर साधी माणसं आहोत, आपला काय उद्धार करणार. म्हणून गीता उद्धार करणारी माझी जगतजननी माता आहे असा भाव ठेवून गीतेवर 100% भाव ठेवून श्रवण करा. श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भोवनी सुखी नाही. श्रद्धा आणि निंदा सांडीपै सुद्धा श्रवण करी त्याला ही श्रीमद भगवत गीता प्राप्त. निंदा कोणाची करू नका, शुद्ध श्रद्धा ठेवून श्रवण करा, श्रवणाने सुद्धा पुण्य मिळेल असं मी म्हणत नाही. 18व्या अध्यायाच्या 71व्या श्लोकात ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचं 10 पवित्र महानतम लिहिलेलं आहे. लक्ष देऊन घरात ऐकाल, इथे मी सांगू शकत नाही. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा त्याग नका करू. हा रविवार नाही आपल्यासाठी, अमृताचा वार आहे. कसला वार आहे? अमृत पियेचा वार आहे. तर दांडी नका मार, प्रेमाने या, नम्रतेने या, मन मोकळ्यापणाने ऐका. भगवंताने ही रचना केली, त्या देवानेच ही रचना केली, आपण नाही केली. आपण तर घरोघरी चालू केलेली. त्या देवाची रचना होती, मंदिरात आली, थांबली, इथेच आता करा, बा कोणाच्या घरी नका. असं असं या कलियुगामध्ये आत्मज्ञान होणं मुश्किल आहे. तत्वज्ञान होणं मुश्किल आहे, त्याग होणं मुश्किल आहे, ज्ञान समजणं ही मुश्किल आहे. पण श्रवण करणं अति सोपं आहे. कारण श्रवणामध्येच जर मोक्ष ठेवलेला आहे तर अवघड करायची काय गरज आहे? सांगा बरं. मी नाही म्हणत, माऊली म्हणते, श्रवणाचे निस्ते बैसावे येऊ साम्राज्य भोवनी सुखी नाही. श्रवणातूनच मोक्ष ठेवलाय, तर मग गीता श्रवण करायला काय लागतं सांगा बरं? काय लागतं? काय कष्ट, काय पथ्य आहे? गीता श्रवण करायला काय पथ्य सांगितलंय? रविवारी येताना सोनं घालूनच या, रविवारी येताना असेच कपडे घालून या, रविवारी येताना काय पथ्य दिले तुम्हाला? काहीच नाही दिले. कसेही या, 7:30 वाजता या, 9 वाजता जा. यामध्ये जरी नाही जमलं तर 7:45 या. नाही जमत 8ला या, कोणी नाही सांगितलं. 8:30ला आले तरी चालते. 8:55 आले तरी चालते. सवेरे का भूला अगर शाम को घर आ जाए उसे भूला नहीं कहते, लेकिन आ जाए वो तर जाए. आएगा नहीं, हम उसके बारे में कुछ नहीं कह सकते, हम नहीं कह सकते. बघा, काही सरकारी नोकर आहे, सकाळी जातात, हजेरी लावून येतात, संध्याकाळी जातात, हजेरी लावतात, तरी दिवस भरला जातो. मग तुमची हजेरी लावायला यावं. रामकृष्ण हरी जोराने बोला. मजाक करतो असं नका करू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय
राम जय जय राम, श्री 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 राम जय जय, श्री रामचंद्र भगवान की जय। इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागतः सर्गोऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। भगवान श्री कृष्ण म्हणतात, ते ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाही आणि प्रलय झाला तरी ते व्याकुल होत नाही. आता प्रलय म्हणजे याचा अर्थ मृत्यू. एखाद्याला ते ज्ञान प्राप्त झाले आणि त्याच्यावर संकट आली तरी तो उद्विग्न होत नाही, खंत करत नाही, शोक करत नाही, भयभीत होत नाही. सहजच आलेल्या संकटांना शांततेने स्वीकारतो. समजायचं त्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. जो शांत स्वभावाचा झाला त्याला हे ज्ञान प्राप्त झालं. आणि जेव्हा तो परत इथून देह सोडल्यानंतर तिकडे गेला की पुन्हा प्रलय झाल्यानंतर 1000 वर्षानंतर पुन्हा सृष्टी आरंभ होतो तेव्हा त्याचा जन्म होत नाही, त्याला या संसारात आणलं जातं. किती महत्वाचं ज्ञान आहे. पण कोणतं ज्ञान? आत्मज्ञान, स्वरूप ज्ञान, भगवंताचा आणि माझा असा समज. कसा? असा. असं कळलं ना? भगवंत आणि मी आम्ही एकच आहोत. आम्ही होतो, आहोत आणि राहू. पण या संसारातलं शरीर पूर्वी नव्हतं, नंतर राहणार नाही, आता पण नाही. म्हणून भगवंताचा संबंध जो आपला आहे मानतो त्या व्यक्तीला ते ज्ञान. पण भगवंताचा संबंध माझा आहे हे जेव्हा कधी समजेल तो, जेव्हा हे कधी जाणेल तो, जेव्हा तो कधी असं अनुभवून आचरणात आणेल तर तो पहिला स्वतःला आत्मस्वरूप मानेल. तो देहाला मी मानणाऱ्याला ज्ञान होणं अवघड आहे, आत्म्याला मी मानणाऱ्याला ज्ञान होणं सोपं आहे. कोणा सोपं ज्ञान पाहिजे की अवघड? तीच ज्ञान अवघड झालं पाहिजे की सोपं वाटलं पाहिजे? प्रश्न आहे. त्याचं उत्तर अवघड पाहिजे तर देहाचा अहंकार ठेवा, मी देह. आणि जर सोपं पाहिजे तर मी आत्मा आहे, मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे. मला या संसारामध्ये भगवंतानी कर्तव्य कर्म करण्यासाठी या शरीरातून उपयोगाला पाठवलंय. म्हणून हे शरीर माझं नाही, मला दिलेलं भगवंताने एक उपहार आहे. मी या शरीराचा सदुपयोग करणार आहे, दुरुपयोग नाही. कारण हे माझं असतं आणि हे मी असतं तर माझ्यावर येणारी संकटांना निवारण्यासाठी मी धर्म अधर्म निवडला नसता, सत असत निवडलं नसतं, खरं खोटं निवडलं नसतं, बस शरीराचं सुख शोधलं असतं. पण मी शरीर नाहीये तर मला या शरीराच्या सुख दुःखाशी काही घ्यायचं नाही. मला फक्त या शरीराचा सदुपयोग करायचा आहे. कधी हे समजेल, कधी हे उमजेल आणि कधी असं कर्म करण्याचा स्वभाव होईल जेव्हा तो स्वतःला आत्मस्वरूप मानेल. काय माने? तुम्ही कोण आहात? आत्मा आहात. पण तोच आत्मा मी आहे हा संसार लगेच विसर पाडते. जसं अट्टे पडलेले तिथे दारूचे पिल्यावर लगेच आपल्याला विसरतो, तसे या संसारामध्ये जीव बहतो आणि स्वतःला विसरतो. देहाला मी मानतो आणि मग देहाला मी मानून त्याचे सगळे कर्म चुकीचे होतात, चुकीचेच होतात. देवाशी संबंधच तोडतो तो. देहाला मी मानल्यानंतर देवाशी संबंध तुटतात, आत्म्याला मी मानल्यानंतर देहाशी संबंध जोडतात. मला सांगा, शाळेशी संबंध ऍडमिशन घेतल्यावर सुरू होतात की बिना ऍडमिशन? कॉलेजमध्ये शिक्षणाची प्रथा सुरू होते ऍडमिशन घेतल्यावर की बिना ऍडमिशन घेतलेल्यांना कॉलेजमध्ये शिकवतात?
शिकवतात तसं भगवंताचं देणं घेणं मी आत्मा आहे या भावनेने होतं, देहात्म भावनेने होत नसते. त्याची भक्ती मोजली जात नाही, त्याची भक्ती कृतीशील आसक्ती संसारात भटकणारी असते, मुक्तीची नसते. स्वर्गापर्यंत तो जाऊ शकतो, पण स्वर्गाच्या परी जायचं असेल तर तारतम्य ज्ञानाची गरज आहे, आणि ते तारतम्य आत्मज्ञानाने प्रकाश ज्ञानाने सुरू होते. तार प्रकाश, तम अंधकार. आता प्रकाश रूपी ज्ञान सांगा, तुम्हाला गुरुने प्रकाश रूपी ज्ञान दिले की नाही? सांगा, तुम्हाला गुरुने प्रकाश रूपी ज्ञान नाही दिलं का? पहिला सांगा, नाही दिलं का? पहिला सांगा, नाही दिलं का? नाही बोला. मग देहाला मी का मानता? सांगा. ज्या दिवशी मंत्र दीक्षा दिली त्या दिवशी तर दिव्य प्रकाशच दाखवला ना. तो प्रकाशचमय जगत आहे, ते जगत आपलं आहे, आणि हे जगत खोटं आहे. पण या जगतामध्ये आपली आसक्ती झाली, त्याच्यातून निघण्यासाठी गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून ज्या दिवशी गुरुने मंत्र दीक्षा दिली त्या दिवशी जो प्रयोग केला, सांगतात ना, कानी जे पेरले, डोळा जे उगवले, व्यापक झाले तेची हरी. कानात काहीतरी गुरुने पेरलं असेल, आठवा, तेच आठवा, दुसरं आठवू नका. आणि डोळ्यात उगवलं, काय उगवलेलं ते आठवा, दुसरं आठवू नका. गुरुचं तेच काम आहे. गुरु तुम्हाला सांगणार नाही हा धंदा कर, तो धंदा कर, एवढे मिळतील तेवढे मिळतील. हा संसारचा कचरा गुरु नाही शिकवणार. गुरु तुम्हाला मुक्तीचा मार्ग सांगतील. कोणता? कोणता? जे मंत्र दीक्षेच्या दिवशी गुरुनी जो प्रयोग केला, तो प्रयोग जो रोज करेल तो लवकर ज्ञानी बनतो, आणि जो प्रयोग करत नाही तो. बाकी तुम्ही कर्मकांडाचे भाव भरपूर करतील, त्याचा काय फायदा नाही. त्याच्यात राग द्वेष आहे, इथे कमवायचं इथे घालवायचं. जसं टेम्परवारी, 250 रुपये पगार मिळते, सकाळी गेली, हांचे घेतला हातात, संपवलं, उद्या परत पाहिजे, म्हणजे संपले. तशी टेम्परवारी भक्ती लगेच निंदा केली, द्वेष केली, ईर्षा केली, संपली. तुम्हाला वाटतं हा मी हरिपाठ केला, मी हटव घेतो, मी तटव घेतो, मी अवरं केले तेवढं केले, पण शिव्यागाली निंदा किती केली, त्याच्यात किती कमी झाले, किती घटले? परीक्षा आहे नाही. ही बाहेरकारी भक्ती जी आहे ती वजाबाकी होते, पण आध्यात्मिक भक्ती वजा होत नाही, ती अखंड राहते. ती मेल्यावर सुद्धा जशी तशी अखंड होऊन आपल्या बरोबर येते, तिचा कधी नाश होत नाही. म्हणून संत रामदास महाराज पुढे म्हणतात, जैची शनी अनुग्रह केला तेची शनी मुक्त झाला. गुरुने मुक्तच केलं, मुक्ती मिळवण्याची गरज नाही, मुक्त करून सोडले. आता मुक्त कसं आहे हे पाहण्यासाठी, जाणण्यासाठी, मानण्यासाठी आणि समजण्यासाठीच तर सत्संग आहे. रामकृष्ण हरी बोला. कसे मुक्त आहेत ते सांगण्यासाठी, समजण्यासाठी. हा सत्संग असतो. त्याच दिवशी आपण मुक्त झालो. आपल्याला मरण नाहीये आणि जन्म पण नाहीये. मरणारं मरेल, जन्मणारं जन्मेल. आपण जन्मत नव्हतो आणि मरत नव्हतो, हे तत्वज्ञान आपल्याला कोणी शिकवलं? कोणी सांगितलं? कोणी समजवलं? कोणी आकलन करून दिलं? गुरुने. म्हणून गुरु बिना कोण बताए बाट नहीं, तो बडा बिकट है अंधार. गुरुने मजपाशी दाखविली काशी, पूर्वेहुनी काढिले, पश्चिम पंथे धाडिले. इथे प्रकाश आपल्याला जो आहे तो पूर्व मार्गाने नाही, पश्चिम मार्गाने दिसतो. जेव्हा गुरु डोळे दाबतात, कान दाबतात, तेव्हा त्याच्यात एक छोटीशी कला असते गुरुची. एक छोटासा संकल्प असतो, ती गुरु किल्ली असते, तेव्हा तो प्रकाश आहे. त्यानंतर तो प्रकाश डाऊन नाही झाला पाहिजे. डाऊन झाला की मग राग, द्वेष, ईर्षा, निंदा, भेद सुरूच. ज्याच्याकडे राग आहे, द्वेष आहे, ईर्षा आहे, निंदा आहे, भेद आहे, अहंकार आहे, त्याला इथे अंधकारच दिसणार, प्रकाश नाही दिसणार. आणि जसा ज्याला प्रकाश दिसायचा सुरू होईल तो आल्हाददायक, प्रसन्न आणि आनंदित वृत्तीचा होईल.
जे झालं चांगलं झालं, मान केला चांगला, अपमान केला तरी चांगला, मस्त आनंदाने राहील. शोक मोह भय चिंता निघून जाईल. काय सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी भगवंतांनी की तो प्रलय काल आला, त्याच्यावर संकट आली तरी तो व्याकुल होत नाही, खंत करत नाही, शोक करत नाही, भयभीत होत नाही, चिंतित होत नाही. कारण त्याला माहिती आहे भय माझं नाही शरीराचं आहे, चिंता माझी नाही शरीराची आहे, शोक माझा नाही शरीराचा आहे, आणि नाश माझा नाही शरीराचा आहे. आणि हे शरीर काही एकदा नसले, अनंत वेळा मी घेतलंय आणि सोडलंय. अशी शरीर येतात आणि जातात. मी त्या शरीराच्या अगोदरही शरीराचा साक्षी, शरीरामध्येही शरीराचा साक्षी आणि शरीरानंतरही शरीराचा साक्षी. असा तो व्याकुळ होत नाही असं ज्ञान घेतल्यानंतर. काही जण ज्ञान समजून घेत नाही, गुरुचीच परीक्षा घेतात. कचूरबाबा महाराजांची परीक्षा किती जणांनी घेतली, बाबांना किती जणांनी शिव्या दिल्या, निंदा केली, मारायला पण गेले होते एका गावामध्ये. तर ते कांदरेपुरे गाव होता, तिथे बाबांना मारायला पण निघाले होते. त्याखाली बाबा फिरत होते, त्याखाली एकदम गाव अनाडी होत. देव ज्ञान घेऊन आलेल्याची निंदा करत होते. अरे हो काय भूत करतोय असं होत. त्याखाली पूजापाठ करणाऱ्याला भूताला सांगत होते, टिले लावणाऱ्याची निंदा होत होती. त्यावेळेला भक्ती मार्ग माहितीच नव्हता. त्याखाली बाबांनी पाय फोडले डोंगरपड्यासाठी, कसराली गावासाठी, तलाव गावासाठी, फणसपाडा गावासाठी, या सगळ्या खेड्यापाड्यात गावासाठी. त्यावेळेला ज्ञान टिकून ठेवलंय. म्हणून त्या बाबांनी केलेल्या तपस्येचा नाश नका करू, या सत्संगाचा आदर करा. चांगल्या या सत्संगात बाबांनी ती तपस्या केलेली आहे. किती मोठी तपस्या. त्याखाली आपल्याला कोणी सांगितलं असतं तर आम्ही मिनीच आहे, त्यांना गावकरी नुसती भांडतात कजा करतात. पण बाबांनी तसा नाही विचार. जेव्हा माहिती झालं की त्या गावकऱ्यांनी बाबांना त्रास दिलाय, तर आपली डोंगरपड्याची माणसं गेली तर ते घाबरले. डोंगरपडा त्यावेळेला डेंजर होता. डोंगरपड्यात रिक्षा नाही यायची. डोंगरपडा डोंगरपडा डोंगरपडा. एकदी मास्टरनी मानव पकडी तिकीट मी सांगितलं डोंगरपाडी जाऊ जाऊ. डेंजर डोंगरपाडा, असा भयानक डोंगरपाडा. जवळनं बघितलाय तेव्हा आम्ही पण हात धुवून घ्यायचो. डोंगरपाड्याला पटनचा आहे, डोंगरपाड्याचा. लगेच पोरं काय स्टेशनला गेलो, डोंगरपाड्याचा आहे लगेच. नलबीजाचं हात आपण अशा डोंगरपड्याला सुद्धा बाबांनी खल खल होते, एक एक खल उलट्या रक्ताच्या करायच्या, त्यांना जगवलं. चाकू सुरे चालवायचे, त्यांना सुधरवलं. एक तर कसराईचा माणूस पिस्तोल हातात होता, पिस्तोल ठिशा ठिशा, त्याला सुद्धा देव बनवलं. कोणी? बाबांनी. कोणते कुऱ्हाडी घेऊन निघायचे अशी माणसं कसराईला होती, बाबांनी मंत्र दीक्षा घेऊन सुधरवलं. तपस्या आहे गुरूंची. बाबा तुम्ही आम्ही जरी या कलियुगामध्ये, बदलत्या युगामध्ये जरी दुर्लक्ष केलं तर आपलं नुकसान आहे. कारण आपल्याला काय मिळालेलं आहे, आपल्याकडे काय आले हे आपण समजून घेतलं पाहिजे. नुकसान आपलं आहे. कारण कधी वाट बघतोय, यो कधी पाठ करतोय ना याला मी कधी खेचतोय. कली टपूनच आहे. तुम्हाला इथे रविवारी यायची इच्छा होत नाही बघा, ते तुमचा दोष नाही मिळत. गुरु समजतो तुम्ही चांगलेच आहे, तुम्हाला तो कोण तो
गुरु तुमच्यावर रागावणारच नाही, येऊ येत नाही, तो येत नाही, मी बोलणारच नाही. मला माहितीये अटक कोण काम करते, मला माहिती आहे सगळं. कलियुग हा डेंजर आहे, पक्का भयानक पैज मारून आलाय. त्यांचे कपडे उतरले. आणखीन भयानक बोललाय घाणेरडं, पण मी ते बोलत नाही. असा पण कलियुग बोललाय आणि त्यांनी करायला लावलं. फक्त एक मुंबईला चर्चगेटला जाऊन यायचं ना, बघायचं किती कपडे उतरले. पुरुष मंडळी असे कपडे घालते आणि स्त्रिय मंडळी कपडे नाही घालत, कमी कपडे घालते. आता तुम्ही सांगा, कोणी कपडे अंगावर झाकले पाहिजे, कोणी म्हणजे पुरुषांनी कपडे अंगावर झाकले पाहिजे, अंग झाकलं पाहिजे का स्त्रियांनी? कोणी? बघा तरी हा कलियुग कसा करतोय. फार डेंजर आहे. सिगारेट पियायला पोरींना लावलंय, बिअर क्वार्टर करायला पोरींना लावलंय. आणि आता पोरींमध्ये इतकी कमाई करण्याचे दिवस आणले की पोराला कमी आणि पोरीला जास्त पगार. रामकृष्ण हरी बोला. पुढे मागे ती बिअर पिऊन आणि क्वार्टर पिऊन येईल. जेवण झालं का? झालं जेवण झालं. उद्या उलट होईल. असो, या कलियुगात आपल्याला सावध राहायचं आहे. आणि आजचा व्यतिपात योग आहे, तर या व्यतिपात योगामध्ये आपण काहीतरी एक जप करूया, आजचा अनुष्ठान करू, एक मस्त सुंदर नामस्मरण करूया. 21 नामस्मरण करूया. हे भगवंता, हे सच्चिदानंद